आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. जावे बापू, हे काय लावलंय तुम्ही? काय वेगळं करत नाही मी. तुम्ही तिथे एक गोष्ट ठेवली होती ना, तीच उघडून मी याच्यात घातली आणि तेच चाकाल देतोय मी तुम्हाला. घ्या घ्या चाक, नका वेळ लावू, घ्या चाका चाक चाक. हे बघा, आज काय बी झालं ना तुम्हाला हे चाकायला लागल. नाही म्हणायचं नाही. घ्या 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 लवकर. नाही चाकणार आम्ही. काय झालं? वाटिका उडवली तुम्ही, वाटिका उडवली. काय होतं त्या वाटीत? एवढ्या नीच पातळीला जाल वाटलं नव्हतं डॅडी. ज्यांच्या जीवावर उठलात त्यांच्या अंगात तुमच्याच घराण्याचं रक्त आहे हे पण विसरला तुम्ही. याची पण जाणीव नाही तुम्हाला? हो, एवढा विचार केला की हो तुमचा, एवढा विचार केला आणि तुम्ही नाही. ह्याच्यात तुमचं काय चुकलेलं नाही, तुमचं काय नाही चुकलेलं, माझं चुकलं ह्याच्यात. मी तुम्हाला एवढा मोठा माणूस मानलं, एवढा चांगला माणूस मानलं ना, हे चुकलं माझं. तुमच्यावर हादाळा विश्वास ठेवला ना मी, चुकलं माझं. मी माझ्या बहिणीला सांगितलं सासऱ्यामध्ये स्वतःचा बाप बघायचं, हे चुकलं माझं. किती बी चढ उतार आले, नवऱ्याची साथ नाही सोडायची, नेटानं संसार करायचा, हे चुकलं माझं. परक्या घराला आपलं मानायचं असतं, तिथल्या माणसाला मायेची ऊब द्यायची असती, हे सांगितलं, हे चुकलं माझं, हे चुकलं माझं, हे चुकलं माझं. आवाज खाली. आवाज नाही वाढवायचा. आवाज ना मी आधीच चढवायला पाहिजे होता. चुकलं माझं, चुकलं. तुमच्यासारख्या राक्षस माणसाला लहानपणापासून देव मानत आलो ना, चुकलं माझं. हो, तुम्ही देव काय, तुम्ही माणूस म्हणायचे बी लायकीचे नाही, एवढे नीच आहेत तुम्ही. तुम्ही पण बाईच्याच पोटी जन्म घेतला ना, बाईच्याच पोटी जन्म घेतला ना. का वागला तसा? अख्खा गाव तुम्हाला देवीचा भक्त मानते की, ही भक्ती करताय तुम्ही? मुली नकोत म्हणून केजूच्या बाळाच्या जीवावर उठला तुम्ही. काय चुकलेलं तिथं? चुकलं तिचं नाही, चुकलं माझं. मी तिला तुमच्या हाती सोपवलं ना, हे चुकलं माझं. सूर्या, असं समजू नका माझा नियम चुकलाय. खरं तर तुमचा जीवच घ्यायचा होता मला, पण काय करणार, माझे संस्कार मध्ये आलेत, आपल्या नात्यामध्ये आलंय म्हणून. परत जर माझ्या बहिणीच्या आणि तिच्या बाळांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न जरी केला ना, तर नेम नाही चुकणार. यो सूर्या जित्ता ठेवणार नाही. आता मी ते करणार आहे, जगातल्या प्रत्येक भावानं एका बहिणीसाठी केलं पाहिजे. आणि कुठं माझ्या
आले काय करताय तुम्ही? काय करताय? कोण आले बघा? शिवल्या मामा आला. शिवल्या मामा काय आलं बघा मामाने खुळखुळा. आता आपण वाजवायचं हो. दादा खाली काय सुरू होतं? खूप जोर जोराने आवाज येत होता. आले कशा गोड असतात हो ग. असंच काळजी सोडून आईला पण हसायला सांगा. काहीच नाही झालेलं म्हणा. सगळं नीट आहे हो का नाही? सगळं नीट आहे ना. आता फक्त मामा बाचीनं घरी घेऊन जाणारे हो. कोण कोण येणार माझ्या बरोबर? कोण कोण येणार? घरी एवढ्या लवकर? दादा काय झालं मला सांग ना. सांगितलं ना काहीच नाही झालेलं. बाळांच्या आईला कळतच नाही सांगितलेलं आहे का नाही? कळतच नाही किती सांगा. काय ना मामांना त्यांच्या गोड गोड भाच्यांपासून लांब नाही जायचं हो का नाही? आणि भाचींना पण मामांबरोबर लवकर घरी यायचे हो ना. म्हणून आपण जायचं. हं चला 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 लवकर आवलायचं. आता आपली बॅग भरली की नाही की आपण लगेच जायचं घरी. तुम्हाला माहिती का तिकडे कोण कोण असणार आहे? त्या गली मामा असणारे, त्या गली मामी असणारे, बाळांची आई असणारे आणि मावशी असणारे. सगळीजण आपण मजा करायची. हा चला लवकर जायचं. दादा ठीक आहे मी आवरायला घेते, पण आपण एवढ्या गडबडीने का निघालोय? मला भीती वाटते दादा. ए कशाला घाबरती का? तुझा दादा असताना कोणाला घाबरायची गरज नाही. हे बघ आत्ताच्या आत्ता निघतोय आपण. लवकर आवर. बरं ठीक आहे चालत काही हरकत नाही. चला. असंही बाळंतपण झाल्यावर काही दिवस मुलगी माहेरच राहते ना. हे काही दिवस नाही काय चाललोय आपण. त्या तयारीनं बॅग भर. बहिणी काय झालंय मला सांग. तेजू तू आता कसलाही विचार करू नकोस. शांत राहा आणि काळजी घे. मी बाकीचं सगळं बघते, आवरायला घेते. दादा नक्की काय करणार आहे काय माहिती. तुम्ही घाबरू नका. दादा जे काही करेल ना ते चांगल्यासाठीच करेल. अरा 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 अरा. जावई बापू आम्हाला वाटलं नव्हतं तुम्ही एवढा चुकीचा निर्णय घ्याल. अहो तुम्हाला कळत कसं नाही. तुमच्या बहिणीसाठी नरक निवडताय तुम्ही. नरक. जे तुमच्या वाट्याला आलं तेच तुमच्या पुढच्या पिढीच्या वाट्याला येणार.